सगळं मनासारखं होईल असं काही नसतं. कोणी क्षणभर भेटून कायम हृदयात राहील, तर कुणी अवघं आयुष्य सोबत घालून थोड्यासाठी कायमचेच निघून जाईल. राग धरून तरी कुठे जायचं आपल्याला? म्हणून म्हणावं सर्वांना, मी मजेत आहे. कुणी आयुष्यात येऊन खूप जीव लावतो, कुणी आयुष्यात येऊन जीव घेऊन जातो. आयुष्याचा प्रत्येक क्षण आपल्याला काही ना काही धडा शिकवून जातो. ज्यांनी आपल्याला खूप काही शिकवले त्या सर्वांना आदराने नमस्कार करून म्हणावं सर्वांना, मी मजेत आहे. कालचे मळलेले कपडे आज पुन्हा घालायची इच्छा होत नाही. मग कालच्या आठवणीने आपला आज का म्हणून वाया घालवायचा? कपडे बदलतो तसेच विचारही बदलायचे. आपण आपल्या मनाला समजायचे आणि म्हणावं सर्वांना, मी मजेत आहे. खरंय, सगळ्यांना आपण कोणी कितीही अडचणीत असलो, अगर कोणी आपण सगळ्यांच्या जीवनामध्ये रोज काही ना काही प्रॉब्लेम असतो. पण फरक कुठे आहे? जो जिंकतो त्याचा प्रॉब्लेम म्हणजे त्याची जीवनाची लढाई समोर येते आणि जो नेहमी कष्टातच बुडलेला असतो तो मात्र त्याची लढाई कुणासमोर मांडत नाही. म्हणून मी बरा आहे, मी मजेत आहे, मी खुश आहे असंच आपण नेहमी कुणीही विचारलं तर सांगत असतो. पण आपण जगतो एक, वागतो एक, हे प्रत्येक माणसाचं चाललेलं असतं. कारण प्रत्येक माणूस वागतो वेगळा, जगतो वेगळा हे सगळ्यांना माहीत आहे. कारण त्याच्या वागण्यामध्ये खूप साम्यता असते आणि जगण्यामध्ये खूप काही सामावलेलं असतं. तर चला, ही आहे थोडीशी मोहरी. तर मोहरी काय केलेली आहे, गावाकडून आणलेली होती आणि आता माझी मोहरी संपलेली होती. म्हणून मी काय केली आहे, घरातली थोडीशी अशीच ठेवून दिली तर तशीच राहील. म्हणून म्हटलं चला थोडीशी काय करते, फटकून घेते म्हणजे वापरायला होईल. मॉर्निंगची जी सुरुवात आहे ती आपल्या सकाळच्या रोजच्या रुटीनपासूनच केलेली आहे. तर सकाळी सकाळी काय केलेलं आहे, चहा पाणी झालेली आहे आणि छोटी मोठी का असे ना आपली दारातली अंगणातली सडा रांगोळी असते आणि सर्वांच्याकडे असते. तर माझी झालेली आहे. असं थोडीशी घाई गडबडीमध्ये चहा पाणी पण झाली आणि लगेच थोडीशी स्वयंपाकाला लागली तर मोहरी संपलेली दिसली आणि मोहरी वगैरे म्हणजे डब्बा वगैरे करून घेतला मुलीचा आणि मोहरी वगैरे संपलेली होती म्हणून ती पण मी नीट केलेली आहे. आणि आज घरी आहे तर प्रतीक्षाला आवरून देत आहे. मी ज्यावेळेस घरी नसते त्यावेळेस प्रतीक्षा ती स्वतः आवरून जाते. मला तिचं आवरण्याचा आता कुठलाही ताण नाही. माझं सुद्धा ती राहिलेलं घरचं काम करते आणि ती पण आवरून जाते. तर आज घरी होते म्हणून कधीतरी तिलाही वाटतं की मला माझ्या आईनं आवरून द्यावं. म्हटलं चला हाय वेळ थोडासा तर देते आवरून आणि मी पण तयार झालेली आहे. माझा थोडासा वेळ हा आपण थोडंसं फ्रेश झालं तर नंतर आपल्याला वेळ नाही भेटत स्वतःच आवरायला. एकदा स्वयंपाकात आपण गुंतून गेलो तर तसंच आपण गुंतलेलंच राहतो दिवसभर. माझ्याकडे होते भाजणीचं थोडंसं पीठ शिल्लक होतं. म्हटलं चला असतं आपण थोडीशी काहीतरी वेगळी रेसिपी करूया. पण माझ्या घरचा प्रॉब्लेम, काहीतरी नवीन केलं की थोडंसं आवडतं आणि नंतर मात्र नाका ओरडतात. चला, इथं सर्व भाजणीचं पीठ असल्यामुळे त्यामुळे सगळे पीठ त्यामध्ये मिक्स होते. जे की थोडासा साबुदाणा होता, थोड्याशा 2-3 डाळी होत्या, आपली हरभऱ्याची डाळ, त्याचबरोबर पोहे, मुगाची डाळ, उडदाची डाळ आणि तांदूळ. तर हे सर्व पीठ भाजून दळून आणल्यामुळे भाजणीचा त्याचा वास खूप छान येत होता. पीठ होतं. तर म्हटलं आता चकली कधी करून, काय बरेच दिवस झालं तसंच आहे. तर म्हटलं चला आपण याचा थोडासा थालीपीठसारखा एखादा पदार्थ करूया. थालीपीठ केले असते ते तरी खाल्ले असते. हे काय केले ह्यांनी, मी केले तर गरम गरम आवडले सगळ्यांना, मुलांना आवडले, ह्यांना आवडले. पण ज्यावेळेस मी त्यांना दुपारच्या पण डब्याला दिले त्यावेळेस ह्यांनी म्हणतात, काय मला करून दिलंस तू आज? काय झालं? मला म्हणले, अशा कशा चपात्या केल्यास? ती चपाती ही नाही, ती भाकरी ही नाही आहे. हा गरम गरम खायला आवडतो आणि दुपारच्याला पराठा वगैरे खायचे नाही आहे. तर म्हणून मी काय केलं, पराठ्याची जो पण मसाला बनवलेला आहे ना तो मसाला आणि जी पण ह्या थालीपीठाच्या भाजणीची जी पण भाकर आहे की चपाती म्हणा, तुम्ही काही पण म्हणा, ती मी बनवून दिलेली आहे ह्यांना. तर ह्यांनी म्हणले मला ती खावाशी वाटत नव्हती पण आता तू दिलीस म्हणून खाल्ली. म्हणलं त्यात एवढं काय होतं लगे. पण मी म्हटलं पराठा खाऊ वाटायचा नाही, जशी आपण भाजी भाकरी खातो तशी तुम्ही खाताल म्हणून मी दिलेली होती. पण त्यांनी खाल्ली पण तसं म्हणत होते. बनवायला पण ते थोडेसे अवघडच गेले मला. जेवढे सोपे आपल्या गव्हाच्या पिठाचे होतात तेवढे भाजणीच्या पिठाचे होत नाही आहेत. पण हे हेल्दी आहेत म्हणून मी करण्याचा प्रयत्न केला. पण बनवायलाच थोडेसे अवघड वाटले. असं वाटत होतं की त्यांची मी चकलीच बनवावी. आणि अगोदर मळून घेतलेली राड्यात नाही पडले. म्हटलं चला
आता जे आपण बनवलं त्याचंच काहीतरी म्हणजे त्याचीच आपण रेसिपी करूया. तर त्यासाठी मी अगोदर बटाटे वगैरे सोलून घेतलेले होते आणि आता कणिक वगैरे मळून घेतली. तिखट मीठ साहित्य जेवढं पण आपल्याला लागणार आहे तेवढं मी साहित्य ह्यामध्ये टाकून घेतलं आणि हे मिक्सरला ग्राइंड करून घेतलेलं आहे. पटीसुद्धा खावंसं वाटतं आणि नवीन काही बनवलं तर खायचा कंटाळा येतो. जे गोष्ट माहीत आहे जी आपण नेहमी बनवतो तीच खायला लागते आणि तिचासुद्धा कंटाळा येतो. आपल्याला मात्र प्रश्न पडतो सकाळी तोच संध्याकाळी तोच, काय करावं केलं काहीतरी ते ह्यांचं असं. मला तर त्याच्या भाकरी जे पण मी दुपारच्याला बनवलं होतं त्याच्या भाकरी चपात्या वगैरे त्या मस्त लागल्या. जसं की आपण कळण्याची भाकरी खातो ना त्या पद्धतीची कळण्याची भाकरी ठेचा जसं खातो ना तसं हे भाजणीच्या भाकरी आणि त्यासोबत केलेली बटाट्याची चटणी खूप छान लागली, पण ह्यांना मात्र नाही आवडली. तर चला, मी तरी पण 2-3 वेळेस विचारलं. सकाळी म्हणले खूप छान झालेत, मस्त झालेत, खाल्ले सगळ्यांनी आवडीने आणि दुपारी मात्र तसं म्हणत होते. असं दुपारी काय होणार होतं मलाही नव्हतं माहीत, म्हणून मी बनवले होते आणि जॉबला आलेले होते. तर असं एखाद्या वेळेस थोडंसं काही हे व्हायचं असेल ना, वेळ लागणारा असेल किंवा आपल्याला वाटतं की वस्तू आपल्याला जमेल की नाही, त्यावेळेस थोडंसं मधीच काहीतरी हे पण होतो, अडथळासुद्धा होतो. जसा की हे बटाट्याचा झालेला आहे. मी मॅश नाही केलेली, हे हातानेच केलेले आहेत. कारण हे थोडेसे ना मी आखे पण टाकले होते आणि ताजे बटाटे होते. जुने बटाटे आणि नवे बटाटे यामध्ये फरक असतो ना, तसेच ह्या नव्या बटाट्याचा फरक होता आणि ते वरतून शिजल्यावर दिसत होते, मध्ये मात्र थोडेसे हे होते, कच्चे होते. तर म्हणजे एकदम ते कच्चे पण नव्हते आणि शिजले पण नव्हते, अशामध्ये होते. म्हणून मी ते हातानेच जास्त करून हे केले. म्हटलं मॅसरनं सुद्धा राहतील वगैरे एखाद्या वेळेस, म्हणून मी हातानं पटकन हे केलेले आहेत त्याला आणि ते काय केलेले आहेत मिक्स करून घेतलेले आहेत. असं वाटत आहे की हातानं काहीतरी सुरत आहे. कितीही छान पदार्थ असू दे, पण जो आपण जास्त नेहमी खात नाही ना त्या पदार्थाला नावं ठेवली जातात. खाण्याची पद्धतसुद्धा वेगळीच असते. जसं की एक पदार्थ आहे, आपण खीर बनवतो. खीर ही नेहमी आपण काय करतो, चमच्याने खातो आणि एक मसाला दूधसुद्धा आपण पितो. पण माझी आई लहानपणी काय करायची, थोडंसं आळवण म्हणून चपातीसोबत खायला एवढं मस्त करायची ना. तसंच मी पण 1-2 वेळेस बनवलं. तर आमची मुलं पिण्यासाठी घेतात, ते खाण्यासाठी घेत नाही येतं. आणि त्याच्यामध्ये खोबरं, बडीशोप, इलायची आणि थोडंसं तांदळाचं पीठ घालायचं किंवा गव्हाचं पीठ असेल थोडंसं चमच्याभर, तर तुपामध्ये मस्त भाजून घ्यायचं आणि ते चपातीसोबत एवढं छान लागतं ना. पण आमच्या इथं हे पेण्यासाठी घेतात. मग मला वाटतं तसंच करावं, आपण पण खावं, त्याच्यासोबत तोंडी लावायला छानशी भाजी घ्यावी. पण त्यावेळेस मग ते बिघडून जातं. असं पण होतं कधी कधी. तुमच्या इथंसुद्धा असं होतं का कधी? आपल्याला वाटतं आपण एक हिशोबाने करतो आणि एक हिशोबाने यांची आवड असते. तर चला, बटाटे वगैरे सगळे मी मिक्स करून घेतले व्यवस्थित. हे मिश्रण जे आहे ते हलवून घेतलं आणि म्हटलं चला आता करते मी पराठे, कसे होतात बघूया. तर करायला छान झाले, म्हणजे असे जास्त काही चिटकून वगैरे बसलेत असं काही झालं नाही. एखाद्या वेळेस आपण आपले रोजचे नेहमीचे जे गव्हाचे पराठे, आलू पराठे जे बनवतो ना ते सुद्धा कधी कधी चिकटतात, पण हे मात्र तेवढं नाही झालेलं. व्यवस्थित तसे पलटले गेले आणि लाटलेसुद्धा व्यवस्थित गेले. तर करण्यासाठी त्याची जास्त परेशानी झाली नाही आहे, पण करताना मात्र जसं की आपण भाजणीची चकली बनवतो ना त्यावेळेस जसा वास येतो ना तसा याचा वास येत होता. ना शर्ट भक्ती करून आताच काय देवा लागतं. तर नेहमी आपण जसे पराठे करतो की पोळीसारखे, त्याच पद्धतीचे पराठे मी ह्याचेसुद्धा बनवलेले आहेत. बनवायला काहीच म्हणजे तकलीफ नाही झालेली. जसे आपण बनवतो तसे व्यवस्थित ह्याचे म्हणजे कणिक पण व्यवस्थित मळल्या गेली आणि म्हणजे असं नाही की ज्वारीच्या पिठाचं कसं लगेच मोडतात, तुटतात किंवा उलतात, तसं नाही झालेलं, व्यवस्थित झालेले आहे. कारण हे मिक्स पीठ होतं ना आणि पराठेसुद्धा लाटायला तेवढी काही तकलीफ नाही झालेली, म्हणजे फुटले वगैरे नाही येतं, झाले तसे व्यवस्थित. पण एवढं स्लोली आणि एवढं म्हणजे त्याला थोडंसं पण दाब न देता लाटावं लागतं.
जसं की तुम्हाला जर करायचे असतील ना भाजणीचे पराठे, तर तुम्हाला मी वेगळी पद्धत सांगेन की जसं की त्यामध्ये आपण धपाटे करतो ना त्या पद्धतीचे करा आणि खूप छान लागतात टेस्टला. फक्त हे मधी घालून केलं ना तर कुणाला आवडतात, कुणाला नाही आवडत. तर कुठल्याही पद्धतीने केले तर छान होतात, पण ह्याला रंग तेवढा छान येत नाही आहे. इथं प्रतीक्षाची माझी बडबड होती, तर आम्ही दोघी बोलत होतो जरा. पराठे 2-3 पद्धतीने केले जातात. जास्त करून आता कोणी कोणी मिक्स करून करतात आणि कोणी कोणी जो पण आपण मसाला तयार केलेला आहे तो मध्ये घालून करतात. मी हा मध्ये घालूनच केलेला आहे. तर चला, छान झालेले आहेत पराठे आपली. मस्त वरती तुपाची धार आणि भाजणीचा पराठा नाश्त्यासाठी आज घरातलं कधी काही वाया जाऊ नये. अगर त्याला जास्त आपल्याला वेळ लागतो म्हणून आपण थोडंसं काहीतरी वेगळं करण्याच्या नादामध्ये तुम्हीसुद्धा असं काही करता का? तर मला तर वाटतं असं काही केलं पाहिजे. जरी नाही आवडलं तरी पण केल्याच्या नंतर थोडंफार तरी खातात, कारण वेगवेगळं हे आपल्या पोटात जायलाच पाहिजे आणि सगळं मिक्स म्हटलं तर हे थोडंसं हेल्दी पण असतं. तर चला, इथं माझे पराठे वगैरे बनवून झालेले आहेत आणि मी गरम गरम लगेच देवाला ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर ह्यांनासुद्धा खायला दिलेलं आहे. तर ह्यांची रिॲक्शन काय आहे आपण बघूया. खुसखुशीत झालाय का? खुसखुशीत झालाय का? उगचच खुसखुशीत होईल कसा तरी. तळल्यावर होत असते ते. ये देखो, ये पराठा हमारा टूट गया है. एक नंबर झाला. खा. एक नंबर. व्हिडिओ पुरता नाही ना? नाही, खरोखर चांगला झाला. हो ये. चला, इथं व्हिडिओचा मी एंड करते. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.